हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे आमच्या चांगले बोले. गुड आफ्टरनून. तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आपण आता कुठे चाललोय मोठे? आपण चाललो आता दिल्लीला नाश्ता घेऊन, कोकण दिल्लीला कालाबाद प्रमाणे. आणि आमची आत्या पण आहे दिंडीमध्ये. मी भाई दादा आणि मोठे मी आम्ही लोक चाललोय. सो तुम्ही बघत राहा. भेटते तिकडे चहाची किटली डायरेक्ट कुठले आमची. आणि आमचे पप्पा पण येणार आहे. माझे लोक पुढे गेले. गाडी फिरायला नाही का इकडे येऊ पाठीमागच्या बाजूला. इकडे बघा मिसिंग लिंक दिसतंय जी पडली होती काल. आणि इकडं काय चाललंय याचा बघ. मी तर स्नॅप काढू बघूया. छत्रीचा प्रमोशन बंद कर नाही तर जाईल छत्री. एकच नंबर पेरू आहे खरंच. प्रमोशन कर. पेरू खायला काय बाबाकडे या. ओके. कुठं शेवत्या खंडाला घाट. खंडाला मग काय आम्ही असं धुका बघत हे बघा. एन्जॉय करते नाही का आता पहिल्यांदा खरंच. पप्पानी नेलीच. पप्पाने असं लांबूनच दाखवलंय. हो ना. सो चला आता सिनेमॅटिक घेऊया एक दोन मग भेटू. तर मोठे मी मका खाते. पेरू संपला. हा पेरू संपला. हा पेरू संपलेला आहे आता मका. आणि हे वाव एकदम मस्तच. चलो फिर मिलते. आम्ही आता आलो एकविरेला. आता मग हे खाऊन झालं. अचानक ठरलं म्हणजे आपल्याला डायरेक्ट जाणार होतो पण आम्ही अचानक आलो. लवकर आलोच म्हणून. हां नाही तर नसतो आलो डायरेक्ट नाश्ता द्यायला दिंडीला. आपण आता पोहोचलोय. काय म्हणते काही नाही गाईस. आता बघा सगळं काढा पण बिदा सोडतात. कपडे वगैरे शिकवतात ते जर चांगलं नाही वाटत ना. तिकडे बघा जेवण बनवतात. भांडी घालतात. आम्ही आता चाललोय नाश्ता आणायला. म्हणजे आमच्या गाडीमध्ये तिकीट ठेवलाय. इकडं गाडी येत नव्हती त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता. तर बघा. अरे तो गाडी फिरवतोय सांग त्याला. हो
पकडा दोघी पकडा दोघी पकडा जा एकीने द्यायला एकीने द्यायला आस्तिया पकडू का आस्तिया मोठा झाला ताट घ्या उचला येते उचला बघा पण उचला 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 बघा घ्या 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 तिकडे जेवायला बनवतात आणि तिकडे हरिपाठ चालू आहे आतमध्ये हरिपाठ चालू आहे आणि तिथे आपण झोपलं आपण आता कुठे चाललोय मार्केटमध्ये भाजी घ्यायला नाही गाईज आपण चाललोय आता कॅफेला कसं भूक लागली आम्हाला चहा टेकरवाली त्याच्यामुळे आम्ही चाललोय आणि वारा बघू शकता आणि इकडं मार्केट भरलंय फुल इथे मोठे मी आत्या येऊन गेले सो मिळते जेवलो नाही दिवसभर भूक लागली आणि आता आम्हाला थंडी वाजते म्हणून आम्ही गाडीमध्ये बसलो भगवंताने पाहिला का पाहिला तिने न विचारता दिला आणि मग कालांतराने ती महिला वारली आणि ही मालकीण सुद्धा वारली आणि त्या मोलकर्णीला जन्म ज्या वेळेला आपण म्हणतो ना तेव्हा आपला तिथं सर्व चित्र उत्ताने लिहिलेलं असतंय काय काय आपण कर्म केले किती खोटं वागलो किती चोऱ्या केल्या किती लबाड्या केल्या आणि त्याप्रमाणे चित्रगुप्ताने तिची कुंडली पाहिली आणि सांगितला ही चांगली कर्म केल्यात पण एकदा तिने तात येण्यासाठी सात्विक मनुष्य लागतं त्या आईची पूस सुद्धा सात्विक असते तेव्हाच तो सात्विक मुलगा जन्माला येतो
जिजामातेने रायरेश्वराला नवस केला आणि भवानी मातेला नवस केला की पुत्रले ऐसा एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच क्रांतीवीर जन्मला शिरडोन गावात. त्याचा गिरणीस बुकामध्ये नाव आलं. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके की जय. मग असं आपल्याला नरदेह एकदाच मिळतो. मग त्या देहाची आपण चांगली सोय केली पाहिजे की नको. मग पंढरीची वारी केलीच पाहिजे. कशासाठी? तर ह्या आपल्या देहाचं सार्थक होण्यासाठी. असं एका आरतीमध्ये आहे बघा. वारी वारी जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट वारी. जेव्हा आपल्यावर संकट येतो त्यावेळी आपण देवाला हात मारतो. हे देवा धाव. देव म्हणाला आयुष्यभर बसला हात राहिला माझं नाव घेतलं नाही. आता संकट आलं तेव्हा तुम्हाला हात मारतोस का? मग ना तसाच. मग देव पण म्हणतो कसा बघणार मी तुझ्याकडं. म्हणून वारी करायची. पंढरीची वारी केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. देखील कलश तात्काळ मोक्ष सर्वांना माहिती आहे. पण शॉर्टकट नुसता कलश पाहिला तरी आपल्याला मोक्ष होते. पंढरी नुसतं पाऊल ठेवलं पंढरी पंढरी पापाची होय. नुसतं पंढरी पंढरी म्हटलं तरी नाही दर्शन घडलं तर राहुलाला नुसती प्रदक्षिणा घातली. आता राहुलाची पाठ कीर्ते घडती 360. अशी पंढरी महान. बरं तुकोबाराय सांगतात मी वाराणसी पाहिली, गया पाहिली, काशी पाहिली, पण पंढरीसारखा महिमा कुठेच नाही. का कुठेच नाही? तर पण वाराणसी काशीला गंगा आहे, देव आहे, पण संत नाही. अजून बऱ्याच ठिकाणी देव आहे, साधू मुनी आहेत, पण संत नाही. पण पंढरपूर असे क्षेत्र आहे का तिथे देव पण आहे, संत पण आहे आणि तीर्थ पण आहे. म्हणून महाराज सांगतात का पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि खरं करी तीर्थव्रत. तीर्थव्रत कोणते? तर चंद्रभागा. किती चंद्रभागा पवित्र आहे मंडळी सांगू तुम्हाला. ऐका, भागवतामध्ये वर्णन आलेले आहे. इतकी मोठी नाही पण भागवताचं वाचन करते. कुठेतरी थोडासा वाचला तर तो भाग लक्षात ठेवून कुठल्या अभंगात भराचा एवढं ज्ञान नाही पण तरी सुद्धा बरेच दिवस आठवून केली. हा मी भाग वाचलाय, हा कुठल्या अभंगात भराचा. ह्या अभंगामध्ये व्रत आणि तीर्थ आला म्हणून सांगते. एकदा चंद्र आपल्या गुरुकडे शिक्षा घेण्यासाठी गेला. खूप शिकला. चंद्राला त्याच्या गुरुनी खूप शिकवलं. 16 कला विद्या ज्ञान दिलं. आणि चंद्राने आपल्या गुरुला विचारलं, गुरु महाराज मला तुम्हाला दक्षिणा द्यायची, काय देऊ बोला. त्यावेळेला गुरु महाराज म्हणाले मी तुला सांगत नाही, तू गुरु मातेला भेट आणि गुरुमाता काय सांगेल ते तू ऐक. त्यावेळेला चंद्र हा गुरुमातेकडे गेला आणि गुरुमातेला सांगू लागला का गुरुमाता मी तुम्हाला गुरु दक्षिणा द्यायचे ठरवले, काय देऊ. गुरु दक्षिणा काय देऊ. त्यावेळी ती गुरुमाता म्हणाली तू आधी काय शिकलाय ना हे मला सांग, नंतर मी सांगतो मला गुरु दक्षिणा द्यायची की नाही. चंद्र म्हणाला हो. आणि मग चंद्र आपला एक 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 कळा त्या गुरुमातेला दाखवायला सुरुवात केली. विठ्ठल रखुमाई आहे, ज्ञानोबा तुकोबर आहे, बजरंगबली आहे आणि मेन म्हणजे शनेश्वराय नमः. शनेश्वराय नमः. आज मंगळवार आणि आज भगवंताच्या चरणात मला ही सेवा मिळाली, आनंद झाला. जशी तोडकी बोडकी मला बोलता आली, माझ्या अल्पशा बुद्धीने मी बोलण्याचा प्रयत्न केला.
माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद, सर्वांचा आशीर्वाद आणि एकदा भगवंताचे नामस्मरण करूया. आम्ही जेवतोय, बघू शकता. बेडाची भाजी, पापड नाही ना. हे बघा, अशी इथं पब्लिक जेवायला बसले. दिसतं का? लाईट पकडली. गाईज, असा होता कालचा ब्लॉग. ॲक्च्युली काल पण जाम पाऊस होता आणि काल मोठा पप्पांचा नाश्ता होता दिंडीला, आपल्या पनवेलच्या काय भातान कोकण दिंडीला. ॲक्च्युली झाले सर्दी खूप डेंजरवाले, त्याच्यामुळं नाकातून आवाज जात आहे, काय विषय नाही. पण हां, त्या दिंडीमध्ये आपली आत्या पण आहे. सो आत्या दरवर्षी जाते आमची आणि आम्ही पण गेलेलो. मी, मोठे मम्मी, भाई, दादा, पप्पा नाश्ता घेऊन. मोठा पप्पांकडून होता तो नाश्ता, तुम्ही बघितलाच असेल. सो काय विषय नाही, आपले ब्लॉग येत नाही सध्या, म्हणजे टाईम पण नाही भेटत. आणि हां, तुम्हाला जर रील शूट करायची असेल तर तुम्ही पार सिनेमॅटिकला DM करू शकता आणि इथं नंबर असेल, तुम्ही DM करू शकता. बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईस. लवकरच भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय बाय, लव यू ऑल, टेक केअर. काळजी घ्या कारण लय भयंकर पाऊस पडतोय. सो बाय बाय.